मला विरोधकांना सुद्धा काही टीका टिप्पणी करायची नाही. त्यांनी साथ दिली कामामध्ये तर आनंद आहे. निवडणुकीपुरती भेदभाव समजू शकतो. आज निवडणूक संपलेली आहे. लोकांनी बहुमत ज्यांना दिलेलं आहे त्यांना काम करायला पण संधी दिली पाहिजे. तुमची कामं तुम्ही निवडून आलात, तुम्हाला तुमची मदत आम्ही करू, परंतु पाय खेचाखेचीचं काम आपण करू नका अशी माझी जाहीर विनंती आहे. दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे. लोकांनी निवडून, लोकाभिमुख म्हणजे लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक. मधल्या काळात टर्म संपली, मागच्या नगरसेवकातली टर्म संपली, परंतु मधल्या काळात प्रशासकाला बसवावं लागलं, कारण नवीन इलेक्शनला काही तांत्रिक अडचणी होत्या, काही कायदेशीर अडचणी होत्या. पण आज या सगळ्या अडचणी दूर झाल्या आणि नगरपालिकेची निवडणूक झाली. मला मुदखेडवासियांचे, मुदखेडच्या तमाम जनतेचे आभार मानायचे की त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, विजयाला ताकद देण्याच्या दृष्टीने आपला विचार व्यक्त केला आणि नगराध्यक्षासहित बहुमताने ही नगरपालिका भाजपाची आज बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी आज पदग्रहण करत आहे. नवीन नगराध्यक्षांना शुभेच्छा देत असताना, नगरसेवकांना शुभेच्छा देत असताना मला सांगायचं आहे, या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी गावात सर्वत्र फिरलो, नेहमीच फिरतो मी, लोकांना भेटलो, लोकांचे मनोगत समजून घेतलं. म्हणून माझी अपेक्षा एवढीच आहे की ज्या ज्या गोष्टी संदर्भामध्ये लोकांनी मला सांगितलं आणि मी तुम्हाला सांगितलं किंवा सांगणार आहे, त्या सगळ्या गोष्टी 100% झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची अपेक्षा मी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सदस्यांपुढे व्यक्त करतो. काम करताना एकोपा असला पाहिजे, काम करत असताना लोकाभिमुख प्रशासन असलं पाहिजे. अधिकारी, सीओ आणि बाकीच्या लोकांनी मला सांगायचं आहे, नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सदस्य काम करतील, पण कामाचा निपटारा वेळेवर करण्याची जबाबदारी ही सीओची व्यक्तिशः राहणार आहे. मला मुद्दाम सांगितलं का, कोणाची कामं 6-6 महिने प्रलंबित पडू नये, कोणाचे प्रश्न लोंबकळत पडू नये. लोकांनी प्रत्येक लिहिलेला अर्ज हा त्याच्या मनामध्ये असलेल्या भावना तो व्यक्त करतो, त्याच्या प्रश्न आहेत, त्याच्या अडचणी आहेत, त्या अडचणी मार्गी लावल्या पाहिजे. मला विरोधकांना सुद्धा काही टीका टिप्पणी करायची नाही. त्यांनी साथ दिली कामामध्ये तर आनंद आहे. निवडणुकीपुरती भेदभाव समजू शकतो. आज निवडणूक संपलेली आहे. लोकांनी बहुमत ज्यांना दिलेलं आहे त्यांना काम करायला पण संधी दिली पाहिजे. तुमची कामं तुम्ही निवडून आलात, तुम्हाला तुमची मदत आम्ही करू, परंतु पाय खेचाखेचीचं काम आपण करू नका अशी माझी जाहीर विनंती आहे. मी भोकरला गेलो, सर्व नगरसेवकांचा सत्कार केला, सर्व पक्षी, आणि माझी इतकी इच्छा होती इतके सर्व इतर पक्षी लोक आले असतात त्यांचाही मी सत्कार केला असं. मला माहित नाही का आलं नाही. मनामध्ये आमच्या कुठली कटुता नाही, मनामध्ये कुठली भावना वेगळी नाही. आमच्या केंद्र सरकार, आमचे नेते, देशाचे प्रधानमंत्री, यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांची ही भूमिका आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. आणि त्यामुळे मला इथल्या तमाम लोकांना सांगायचं आहे, तुम्ही निवडणुकीमध्ये पाहिलं, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही जातीवाद केला नाही, भेदभाव केला नाही. आणि मला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे. सहकारी मित्रांचे जे प्रश्न अडलेले ते मार्गी लावले पाहिजेत. 7/12चे तुमचे सिटी सर्वे रेकॉर्ड प्रमाणे ज्यांचे काही कागदपत्र नाही, मालकीचे विषय आहेत, खूप विषय आहेत, ते सगळ्या वार्डामध्ये
फिरलो, भेटलो, समजलो, नोंदही माझ्याकडे आहे. आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे, ज्या ज्या लोकांनी माझ्याकडे अर्ज दिलेले आहेत तोच माझा अजेंडा पुढच्या 5 वर्षाचा राहणार. करायचं म्हणजे करायचं. कायदेशीर अडचणी असतील ना, सोडू आपण. एखादी गोष्ट कायद्यात बसत नाही, कायदा अडचण आहे, ती पण मार्ग कसा काढायचा पण बघू त्याच्यामध्ये. शेवटी कायदा हा महत्वाचा आहे, कायद्यामध्ये चालवला. परंतु बेकायदेशीर गोष्टी, चुकीच्या गोष्टी, भ्रष्टाचार, अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी आम्ही नगरपालिकेमध्ये असो किंवा सार्वजनिक असो, कुठल्याही चुकीच्या गोष्टी आम्ही करणार नाही किंवा होऊ देणार नाही. मला ग्वाही बोलता नाही. तुमचा विश्वास हेच आमचं यश आहे. तुमचा भरोसा हीच आमची खऱ्या अर्थाने आम्हाला पावती मिळणार आहे तुमच्याकडून. आणि म्हणून तुमचा विश्वास सदैव राहिला पाहिजे, तुमचा भरोसा आमच्यावर कायम राहिला पाहिजे. आणि हे करत असताना पुढील 5 वर्षाचा जो आपला रोडमॅप राहणार आहे, काम करण्याची जी काही आपली इच्छाशक्ती आहे, ती बरोबर एका विशिष्ट विचाराने काम करून मुदखेड का साथ, मुदखेड का विकास करण्याचं काम मनापासून करणार आहे. आणि त्यामुळे जास्त वेळ मी घेत नाहीये. महानगरपालिका संपली, मुदखेड हो गया, अर्धापुर हो गया, भोकर हो गया, अभी नांदेड़ महापालिका में भी अपना झंडा फहराना है. नांदेड महापालिकेची निवडणूक लागली, आज त्याच कामात होतो. मी 3 वाजता तुमच्या सकाळी आलो असतो. आज विड्रॉलचा शेवटचा दिवस असल्यामुळे नांदेड थांबावं लागलं. महानगरपालिकेचं विड्रॉल संपूनच मी इथे संध्याकाळी 4ला संपलं आणि मी निघालो. मला यायला 5ला भोकरला गेलो, 7ला तुमच्याकडे आलो. त्यामुळे तो उशीर झाल्याची मला जाणीव आहे. परंतु आज आपला उत्साह, फटाक्याची आतिषबाजी, लाइटिंग, रोषणाई हा तुमचा आनंद आहे आणि त्यात मी सुद्धा सहभागी आहे, हे मला या निमित्ताने सांगायचं. तुम खुश तो हम खुश, ही माझी भावना आहे. तुमच्या चेहऱ्यावर मला आनंद पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास पाहिजे. या नगरपालिकेमध्ये अनेक लोकांना उमेदवारी पाहिजे होती, चांगले माणसं का कोणी काही कमी होत असेल म्हणणार नाही. सगळ्यांना मी ऍडजस्ट करू शकलो नाही, तर फिकर मत करो, हमको तुम हम भूले नहीं, तुमको चिंता मत करो, चिंता मत करू, चिंता करू नका. जे जे थांबलेले आहे त्यांना सुद्धा कुठे ना कुठे काम करायला संधी देऊ. पण आधी तुम्ही पण काम करा, चांगलं काम करा. लोकांमध्ये तुमचा विश्वास तुमच्यावर कायम राहील. माझ्यावर तो विश्वास आहे, माझी जिम्मेदारी आहे. तुमच्यावर जो विश्वास व्यक्त करून मतदान केलं आहे ते मतदान सार्थक राहिलं पाहिजे, लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे. आणि तुमची ताकद, तुम्हाला आम्ही ताकद देऊ, तुम्ही आम्हाला म्हणजे पक्षाला ताकद द्या. आणि या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाला गती आपण देऊ. विकसित महाराष्ट्र, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, तसाच विकसित भोकर विधानसभा मतदारसंघ 100% करून दाखवू, ही ग्वाही तुम्हाला मी देतो. शेवटी काय लागतं, ठीक आहे, निवडणुका झाल्या, कोणी हारलं, कोणी जिंकलं, संपला विषय. आता पुढे चालायचं, आपल्याला पुढे लांबचा पल्ला गाठायचा. कटुता संपवा, कटुता संपवा, नाराजी संपवा. मुद्दाम काहीतरी एकमेकाला काहीतरी चिथावून द्यायचं काम करायचं. 26 करेंगे आणि चांगलं काम निर्धार आपण या ठिकाणी व्यक्त करूया. सबको साथ में साथ रहेंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.